रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, असं भगवान श्री कृष्णांच्या चरित्राबद्दल बोललं जातं. चरित्र आहे हे अनुकरण करा असं म्हटलं नाही, फक्त ह्या चरित्राचा उच्चार करा असं म्हटलं जातं. कारण कृष्ण चरित्र हे भगवंताच्या 24 अवतारांपैकी एक विशेष चरित्र आहे, एक विशेष अवतार कार्य आहे की जे अवतार कार्य एवढं अद्भुत होतं की त्याचं अनुकरण आपण कधीच करू शकत नाही. जन्माष्टमी आपल्याला माहिती आहे, देवाचा जन्म कसा झाला आपल्याला माहित आहे, पण भगवंत या पृथ्वी तलावावरती कधी आले आणि किती वर्ष त्यांनी पृथ्वीवरती वास केला हे आपल्याला माहिती आहे का? तर थोडक्यात ऐकूया कृष्ण चरित्र. आणि भगवंत किती वर्ष या धराधामावरती राहिले. द्वापर युगामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा 126 वर्ष 8 महिने या धराधामावरती भगवंत कृष्णांनी ब्रजलीला 10 वर्ष केली. 11व्या वर्षी ते मथुरेला गेले. केवळ 7 वर्षांचे असताना भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. वयाच्या 11व्या वर्षी देवानं कंसाचा वध केला होता आणि कंसवध झाल्याच्या नंतर जेव्हा जरासंधाचा आक्रमण मथुरेवरती एवढं वाढला त्याच्यानंतर भगवंत द्वारिकेला गेले. उल्लेख येतो 105 वर्ष भगवंत द्वारिकेमध्ये राहिले. तेव्हा पांडव अज्ञातवासातून माघारी आले आणि महाभारताच्या युद्धाची घोषणा झाली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण 89 वर्षांचे होते. हे 18 दिवसांचं महाभारताचं युद्ध चाललं. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारिकेला आले आणि 126 वर्षाचे असताना एकदा एका जंगलामध्ये एका वृक्षाच्या खाली बसलेले असताना गुजरात येथे भालका नावाचं एक स्थान आहे. या स्थानावरती एक जरा नावाच्या शिकाऱ्यानं बाण सोडला आणि सांगितलं जातं की तो बाण सोडतात त्याच बाणावरती आरूढ होऊन भगवान श्रीकृष्ण त्याच वेळेला आपला मानव देह सोडतात आणि पुन्हा एकदा वैकुंठाला परततात. त्यामुळेच या चरित्राचं फक्त उच्चारण करा, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे असं म्हटलं जातं. सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.